नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आर्थिक नियोजनातील नीती आयोग हा संपूर्ण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी एक गोष्ट मी सांगू इच्छिते, परीक्षा कुठलीही असो, नीती आयोग किंवा पंचवार्षिक योजनेवर एक तरी प्रश्न असतो. जास्तीत जास्त 3-4 प्रश्न असतात. तर नीती आयोगावर येणारा कुठल्याही परीक्षेमधला एकही प्रश्न राहणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. 12वी पंचवार्षिक योजना झाली आणि आपली पंचवार्षिक योजना 12व्या पंचवार्षिक योजनेपाशीच थांबली. का तर 2014ला आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक लाल किल्ल्यावरून घोषणा केली. ती घोषणा काय होती तर आता आपण चीनच्या धर्तीवर एक आयोग स्थापन करणार आहोत, जो आयोग थिंक टँक म्हणून कार्य करेल. थिंक टँक म्हणजे काय तर थिंक टँकचा अर्थ असा होतो की असे तज्ञ व्यक्ती एखाद्या विशिष्ट समस्येवर विचार विनिमय किंवा चर्चा करून त्यामधून उपाय काढत असतात, त्याला आपण थिंक टँक म्हणतो. आणि असा थिंक टँक स्थापन करण्याची घोषणा आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2014ला केली. त्याचप्रमाणे आपण नीती आयोग, ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं इंग्रजीमध्ये म्हणतात, हा आयोग स्थापन केला. कधी स्थापन केला तर 1 जानेवारी 2015ला हा आयोग स्थापन केला. मग या आयोगाची अंमलबजावणी कधी सुरू झाली तर या आयोगाची अंमलबजावणी 16 फेब्रुवारी 2015 पासून सुरू झाली. मग या आयोगाचा मुख्य उद्देश काय होता तर या आयोगाचा मुख्य उद्देश असा होता की राज्यांचा विकास करणं आणि त्यातून देशाचा विकास साध्य करणं. म्हणजे काय तर छोट्या वर्गाकडून मोठ्या वर्गाकडे जाणं. म्हणजे जसं की आपल्या गांधीजींनी सांगितलं होतं, भारत देश हा खेड्यामध्ये वसलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या नरेंद्र मोदीजींनी असं केलं की छोट्या छोट्या गोष्टीत सुधारणा केल्या तर मोठा बदल होणार हे निश्चित केलं. आणि त्यांनी राज्याच्या विकासामधून देशाचा विकास करण्यासाठी थिंक टँक किंवा नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापन केला. मग हा काय आहे, याचा अर्थ काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं पहिलेच, त्याचप्रमाणे या थिंक टँकचा अर्थ आहे की तज्ञ व्यक्ती जे एखाद्या विशिष्ट समस्येवर चर्चा, संशोधन करून त्यावर उपाय सुचवितात. आता मग या योजनेचं किंवा नीती आयोगाचं मुख्य कार्य काय आहे तर नीती आयोगाचं मुख्य कार्य आहे राष्ट्रीय सर्वसमावेशक विकास विषयक पत्रिका. म्हणजे काय तर आपल्या देशाचा विकास करायचा आहे, पण कसा सर्वसमावेशक. आता आपल्या यावेळेसचा जो अर्थसंकल्प सादर केलाय त्यामध्ये सुद्धा आपण सर्वसमावेशक विकास म्हणजे युवा शक्तीने प्रेरित हा आपला अर्थसंकल्प आहे आणि त्यामध्ये आपण सर्वसमावेशक विकास करणार आहोत असं सांगितलेलं आहे. हे नीती आयोगाचं मुख्य कार्य आहे की राष्ट्रीय सर्वसमावेशक विकास पत्रिका. त्याचबरोबर राज्याचा सर्वोत्तम मित्र म्हणून कोणाला ओळखतं तर नीती आयोग किंवा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाला राज्याचा सर्वोत्तम मित्र म्हणून ओळखलं जातं. नीती आयोग काय करतं तर विकेंद्रित नियोजन म्हणजे काय करतं, ते राज्यांना धोरण आखण्यास मदत करतं. मग ते धोरण ते जबरदस्ती लागतं का नाही, मग हे काय झालं, विकेंद्रीकरणाचं नियोजन झालं. त्यानंतर ज्ञान आणि नाविन्य केंद्र म्हणजे काय तर ह्या सगळा जो तज्ञ व्यक्तींचा गट आहे तो काय करेल, वेगवेगळ्या उपाययोजना सांगेल, प्रत्येक राज्याशी चर्चा करेल, तुमच्या राज्यामध्ये काय समस्या आहेत आणि त्या समस्या निवारण करण्यासाठी हा थिंक टँक किंवा नीती आयोग किंवा नॅशनल ट्रान्सफॉर्मिंग फॉर इंडिया हा नीती आयोग त्यांना वेगवेगळे उपाय सुचवेल. त्याचबरोबर ह्या उपायामध्ये काही उणिवा राहतात का याची देखरेख आणि मूल्यमापन सुद्धा नीती आयोग करेल. त्याचबरोबर ते अंतर्गत सल्लागार म्हणजे काही जर प्रश्न अंतर्गत निर्माण झाले तर त्यांना पण तो सल्ला देण्यासाठी नीती आयोग रेडी असेल, वादविवाद निवारण करेल किंवा मिटवेल. त्याचबरोबर
तंत्रज्ञानाचा अद्ययावतीकरण करून तुम्ही नवीन नवीन योजना आखण्यास, धोरण आखा किंवा धोरण आखण्यास मदत करेल, हे सर्व सांगेल नीती आयोग. म्हणजेच काय तर हे नीती आयोगाचं मुख्य कार्य आपल्याला सांगता येईल. आता तुम्ही मला म्हणाल की तुम्ही नीती आयोगाबद्दल घोषणा सांगितली, स्थापना सांगितली, अंमलबजावणी कधी झाली सांगितली, थिंक टँक काय आहे, भूमिका काय, मुख्य कार्य काय, हे सर्व तर सांगितलं, पण संरचना सांगितली नाही. चला तर मग आपण संरचना पाहूया. आता नीती आयोगाची संरचना काय, तर यामध्ये पूर्णवेळ सदस्य हे 5 असतात आणि अर्धवेळ सदस्य हे 2 असतात. आणि अध्यक्ष ऑब्वियसली भारताचे पंतप्रधान असतात, पदसिद्ध अध्यक्ष, आणि उपाध्यक्ष हे पंतप्रधानांकडून नियुक्त केले जातात. त्याचबरोबर पदसिद्ध सदस्य जे असतात ते सुद्धा पंतप्रधानाकडूनच नियुक्त केले जातात. ते मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त 4 सदस्य असतात. त्याचबरोबर सीईओ, या नीती आयोगाचे सीईओ कोण असतात, जर ते म्हणजे भारत सरकारच्या सचिव पदावरील जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात ते या म्हणजे नीती आयोगाच्या सीईओ पदी असतात. मग या नीती आयोगाचं मुख्य आधारस्तंभ काय किंवा थिंक टँकचा मुख्य आधारस्तंभ काय, तर यांचे वेगवेगळे आधारस्तंभ आहेत, पण त्यामधले महत्वाचे म्हणजे भारताचा दृष्टी दस्तावेज म्हणजेच काय तर व्हिजन डॉक्युमेंट ऑफ इंडिया हे काय आहे तर थिंक टँक आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं, त्याचबरोबर एखादा जिल्हा जर मागास असेल तर तिथे वेगवेगळ्या योजना किंवा कार्यक्रम राबवून त्या जिल्ह्याचा मागासलेपणा कमी करणं, हे थिंक टँकचं मुख्य आधारस्तंभ आपल्याला व्हिडिओ सांगतात. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.